हॅलो फ्रेंड्स, बघा मॅक्सिमम वर्क डन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यावरचे न्यूमरिकल्स आपल्यालाच बघायचे आहेत. याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण बघितलं आहे की मॅक्सिमम वर्क डन डब्ल्यू मॅक्स आपल्याला कुठल्या प्रोसेसमध्ये मिळतो आहे. तुम्हाला आठवत असेल, डब्ल्यू मॅक्स मॅक्सिमम वर्क डन इज ऑफ्टेन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असेल आणि ती रिव्हर्सिबल असणार आहे, अशा प्रोसेसमध्ये तुम्हाला मॅक्सिमम वर्क डन मिळतं, वेदर दॅट वन इज वर्क ऑफ एक्सपान्शन और वर्क ऑफ कॉम्प्रेशन. मग डब्ल्यू मॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कुठल्या फॉर्म्युलीज या ठिकाणी वापरणार तेही ऑलरेडी आपण फॉर्म्युले डिराईव्ह केले आहेत. मग कुठले फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले किंवा कुठले आपण फॉर्म्युलीज यूज करणार, तर दोन वेगळ्या फॉर्म्युलीज आपल्याला या ठिकाणी यूज करायचे आहेत. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा डब्ल्यू मॅक्स इक्वल टू, साईडला फॉर्म्युला लिहितो आहे मी, डब्ल्यू मॅक्स मॅक्सिमम वर्क डन, डब्ल्यू मॅक्स इक्वल टू मायनस 2.303 मायनस 2.303 NRT log to the base 10 V2 upon V1. बघा काय इक्वेशन आहे, डब्ल्यू मॅक्स मीन्स मॅक्सिमम वर्क डन विच इज इक्वल टू मायनस वर्क डन हे तुमचं वर्क ऑफ एक्सपान्शनचं असतं आणि कॉम्प्रेशन असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह वर्क डन त्या ठिकाणी मिळणार आहे. मायनस 2.303 NRT लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1. बरोबर आहे. याला थोडंसं चेंज आपण करू शकतो अँड दॅट वन इज, चेंज झाल्यानंतर काय असेल, सेम फॉर्म्युला असेल, फक्त काय बदल बघा, मायनस 2.303 NRT लॉग टू द बेस 10 P1 अपॉन P2, V2 अपॉन V1च्या ऐवजी P1 अपॉन P2. ह्या दोन वेगळ्या फॉर्म्युलीज आपण या ठिकाणी यूज करणार. प्रत्येक टर्म जी आपण बघतोय याच्यातली ही तुम्हाला माहिती ऑलरेडी वेल नोन आहेत. डेरिवेशन ज्यावेळेस आपण डिराईव्ह केलं त्यावेळेस तुम्हाला ते सांगितलेलं आहे. जसं डब्ल्यू मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वर्क ऑफ टाईम, त्याच्यानंतर 2.303 तर कॉन्स्टंट आहे, एन मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ आयडियल गॅस, आर हा गॅस कॉन्स्टंट आहे, टी इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर, टेम्परेचर इन युअर केल्विन, आणि लॉग टू द बेस 10 V2 तुमचा फायनल व्हॉल्यूम आहे, V1 तुमचं इनिशियल व्हॉल्यूम असेल, किंवा P1 अपॉन P2 असेल तर रे P1 तुमचं इनिशियल प्रेशर, P2 तुमचं फायनल प्रेशर असणार आहे. ओके, तर या दोन वेगळ्या फॉर्म्युलीज तुम्हाला यूज करायचे आहेत आणि त्या फॉर्म्युली यूज करून तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. मग आता हे जे न्यूमरिकल दिलं आहे याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला यूज करणार, हा यूज करणार की P1 अपॉन P2 यूज करणार, ते आपण अगोदर बघू. काय काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे, हे तुम्हाला जर समजलं तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे पण तुमचं सहज लक्षात येऊ शकतं. कशा पद्धतीने बघा, आता बघा दिलेलं काय न्यूमरिकल व्यवस्थित आपण रीड करणार, काय दिलेलं त्या ठिकाणी लिहिणार. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वर्क, म्हणजे तुम्हाला डब्ल्यू मॅक्स जो मित्रांनो तो कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हॅन 24 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे तुम्हाला मास ऑफ ऑक्सिजन O2 देऊन टाकलं आहे अँड दॅट वन इज युअर 24 ग्रॅम्स. 24 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन एक्सपांडेड, म्हणजे हे वर्क ऑफ एक्सपान्शन आहे. वर्क ऑफ एक्सपान्शन जर असेल मित्रांनो तर डेफिनेटली तुमचं आन्सर आहे मायनसमध्ये आलं पाहिजे. एक्सपान्शनचं वर्क डन नेहमी आपण निगेटिव्ह घेत असतो, कारण की सिस्टीम त्या पिस्टनला लिफ्ट करत आहे म्हणून सिस्टीमची एनर्जी डिक्रीज होत आहे आणि एनर्जी डिक्रीज होते म्हणून आपण त्या वर्क डनला निगेटिव्ह साईन देत असतो. ॲक्च्युअली वर्क डन कधीच निगेटिव्ह नसतं, तुम्हाला माहिती आहे. बघा त्या ठिकाणी आता पुढे काय म्हटलं आहे, एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. तुम्हाला म्हटलं होतं की मॅक्सिमम वर्क डन आपल्याला आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेसमध्येच मिळणार. ओके, आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम अ प्रेशर ऑफ, प्रेशर तुम्हाला दिलं आहे इनिशियल, फ्रॉम म्हटलं आहे इनिशियल प्रेशर दिला आहे 1.6 × 10⁵ पास्कल. बरोबर, पुढे काय म्हटलं आहे 200 किलो पास्कल, म्हणजे फायनल प्रेशर P2 तुम्हाला दिलेला आहे 100 kPa ॲट 298 केल्विन. हे तुम्हाला टेम्परेचर दिलेलं आहे, टी आपण या ठिकाणी लिहिणार, दॅट वन इज युअर 298 केल्विन, आणि आर ऑलरेडी देऊन टाकलेला आहे. बरोबर आहे, त्याला परत लिहित नाही आपण, त्याच ठिकाणी आपण त्याला ठेवणार. ओके,
बघा त्या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टींचा यूज करून तुम्हाला काय करायचं रे, डब्ल्यू मॅक्स मॅक्सिमम वर्क डन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. खूप इंटरेस्टिंग न्यूमरिकल आहे. 100% बोर्डाला तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. इव्हन तुम्हाला एंट्रान्सला सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. खूप इम्पॉर्टंट न्यूमरिकल म्हणजे तुमच्या चॅप्टरमध्ये जेवढेही न्यूमरिकल आपण बघणार आहात थर्मोमध्ये त्याच्यात सर्वात जास्त इम्पॉर्टंट न्यूमरिकल जर असतील तर हे मॅक्सिमम वर्क डनवरचे आहेत. बरोबर आहे, डब्ल्यू मॅक्सवरचे आहेत. बघा जर तुम्ही आता ह्या सर्व गोष्टींचा विचार केला, बघा प्रेशरचा अगोदर आपण बोलू मग नंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. प्रेशर कशामध्ये दिला, इकडे पास्कलमध्ये दिला, पुढे किलो पास्कल. कुठलंही युनिट असलं प्रेशरचं चालेल, पण दोघं प्रेशरचं युनिट सारखं असलं पाहिजे. किंवा इथं जे दोघं व्हॉल्यूम तुम्ही घेणार या दोघं व्हॉल्यूमसाठीचं युनिट पण सारखं असलं पाहिजे. काही असलं तरी चालेल पण सारखं असलं पाहिजे. त्यावर रेशो आहे तो युनिट तर कॅन्सल होणार त्यांचं, बरोबर आहे, पण दोघांचं युनिट सारखं असेल तरच ते कॅन्सल होणार. तर दोघांचं युनिट सारखं करून घेणं हे आपलं अगोदर काम असणार आहे. बरोबर आहे. मग सारखं जर केलं तर काय होईल बघा मित्रांनो, हा तुमचा 100 किलो पास्कल आहे. किलोचं कन्वर्शन मला पास्कलमध्ये करायचं, जसं किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करतो आपण तसं किलो पास्कलचं पास्कलमध्ये करायचं आहे. तर हा जो 100 आहे किलो पास्कलमधला त्याला मला पास्कलमध्ये करायचं आहे, तर मी त्याला 1000ने मल्टिप्लाय करेल. बघा मित्रांनो हे जे कन्वर्शन येईल हे तुमचं पास्कलमध्ये असेल. मग तुम्ही जर आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला याचं आन्सर मिळेल 10⁵ पास्कल. चालेल की नाही, मोजून घ्या बरं व्यवस्थित काय तर, बरोबर आहे. हा 10 जर असला राहिला असता 10⁻1, हा 10⁻2, 10⁻3, 4 and 5. म्हणजे समजलं की हा जो P2 तुम्हाला किलो पास्कलमध्ये दिला त्याला आपण पास्कलमध्ये कन्वर्ट केला आणि तो आहे तुमचा 10⁵ पास्कल. व्हेरी सिम्पल, सहज ते तुम्हाला कन्वर्ट करता येईल. टी ऑलरेडी दिला आहे. बघा आता न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचं आहे. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, पण हा फॉर्म्युला यूज केला चालेल का रे, कारण की तर आपल्याला व्हॉल्यूम दिलं नाही तर प्रेशर दिलेलं आहे. म्हणजे या फॉर्म्युल्याला मला थोडंसं चेंज करावं लागेल. मग थोडा चेंज केल्यानंतर फॉर्म्युला काय लिहिणार बघा तुम्ही. देअरफॉर नाव वी नो दॅट डब्ल्यू मॅक्स इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 of P1/P2. V2/V1ची फक्त काय लिहिणार तुम्ही आता, P1/P2 तुम्ही या ठिकाणी लिहिणार. बघा इथं आता एनची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही. आर दिला आहे, टी दिला आहे, P1 दिला आहे, P2 दिला आहे. फक्त काय बाकी रे, एन. एन जर तुम्हाला माहिती राहिला असतं सहज तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन करता आलं असतं. बरोबर आहे. मग एन माहिती नाही आहे, एन माहिती राहिला असतं डब्ल्यू मॅक्स तुमचा निघाला असता. पण तुम्हाला एक हिंट दिली आहे, तुम्हाला असं म्हटलं आहे की जो गॅस तुम्ही त्या सिस्टीममध्ये घेतला आहे, त्या सिलेंडरमध्ये घेतला आहे, ज्याचं तुम्हाला एक्सपान्शन करायचं आहे त्याचं नंबर ऑफ मोल्स दिलेलं नाही आहेत मित्रांनो, पण काय देऊन टाकलं रे, मास देऊन टाकलं आहे. मग हा जो O2 गॅस आहे याचं नंबर ऑफ मोल्स आपण सहज कॅल्क्युलेट करू शकतो. कुठल्याही कंपाऊंडचे नंबर ऑफ मोल्स, ऑक्सिजनची कॅल्क्युलेट करायची म्हणून मी इथं O2 लिहिलं. नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 कसं कॅल्क्युलेट करतो आपण, मास ऑफ O2 डिवायडेड बाय मोलर मास ऑफ O2. हा फॉर्म्युला आपण कुठल्याही कंपाऊंडच्या मोलर मासवरून तुम्ही कुठल्याही कंपाऊंडचा मास तुम्हाला दिलं असेल, त्याचं मोलर मास तुम्हाला माहिती असेल तर सहज त्याचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. म्हणून नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 इक्वल टू मास ऑफ O2 जे ऑलरेडी तुम्हाला दिलं आहे 24 ग्रॅम्स डिवायडेड बाय मोलर मास ऑफ O2. मोलर मास ऑफ O2 सहज तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. दॅरफॉर सिम्पली हिअर ह्या व्हॅल्यूज जर तुम्ही पुटअप केल्या मित्रांनो, दॅरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 इक्वल टू मास ऑफ O2 काय दिलं तुम्हाला, मास ऑफ O2 दिला आहे 24 डिवायडेड बाय काय करणार, मोलर मास ऑफ O2. O2 आहे नॉट सिंगल ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन आहेत. एका ऑक्सिजनचं 16 ॲटॉमिक मास आहे, दुसऱ्याचं पण 16. 16 + 16 दोघं 16 + 16 जर तुम्ही केलं तर 32 तुम्हाला आन्सर मिळेल. मग 24 डिवायडेड बाय 32 जर केलं मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला आन्सर मिळतं आहे 0.75 मोल. तर झालं तुमचं एनची व्हॅल्यू. बघा आता तुम्हाला एन माहिती झाला, आर ऑलरेडी आहे, टी पण तुम्हाला माहिती आहे, P1 P2 पण माहिती आहे. जस्ट तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं. खूप सिम्पल आहे. बघा आता व्हॅल्यू पुटअप करू आपण. मग दॅरफॉर काय येईल मग या ठिकाणी आता, डब्ल्यू मॅक्स विच इज इक्वल टू -2.303
एनची व्हॅल्यू काय टाकणार आहे राजांना आता 70.75 इंटू आर ऑलरेडी देऊन टाकलं बघा 8.314 8.314 इंटू टीची व्हॅल्यू पण तुम्हाला देऊन टाकली 298 इकडे लिहिलं आपण 298 इंटू लॉग टू द बेस्ट 10 P1 अपॉन P2 P1ची व्हॅल्यू काय दिली रे 1.6 इंटू 10⁵ बघा 1.6 इंटू 10⁵ ओके डिवायडेड बाय P2ची व्हॅल्यू काय दिली बघा इथं कॅल्क्युलेट केली आपण 10⁵ पास्कल कन्वर्ट करून घेतलं होतं आपण त्याला 10⁵ पास्कल मग या ठिकाणी बघा जर तुम्ही P1 अपॉन P2चा हा रेशो जर बघितला तर 10⁵ गेट कॅन्सल्ड हा कॅन्सल होऊन जाईल मी फक्त काय शिल्लक राहील रे 1.6 बघा आता ह्या इक्वेशनमध्ये आहे देअरफॉर W max इक्वल टू मायनस 2.303 ॲज इट इज मी लिहिलं आहे इंटू 0.75 इंटू 8.314 इंटू 298 इंटू काय शिल्लक राहिलं पुढे बघा आता लॉग टू द बेस्ट 10 ऑफ 1.6चा तुम्हाला लॉग घ्यायचा आहे तो फॉर्म्युल्यामध्येच तुम्हाला देऊन टाकला आहे कंपल्सरी तुम्हाला लॉग घ्यावाच लागेल बरोबर आहे देअरफॉर लॉग 1.6चा लॉग जर बघत तुम्ही असणार तर 1.6चं कॅरेक्टरिस्टिक काय रे डेसिमल पॉईंटची इकडे फक्त एकच डेसिमल पॉईंट तुम्हाला दिसतोय एकच फिगर तुम्हाला दिसतंय म्हणून याचा कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला लॉग टेबल बघता येतं सहज 16चा 0मध्ये तुम्हाला आता लॉग बघायचा आहे कॅरेक्टरिस्टिक दिला आपण त्याचं 0 बरोबर आहे आता 16चा 0मधला लॉग काय असेल ते आपल्याला शोधावं लागेल बघा लॉग टेबलमध्ये बघू आपण 16चा 0मधला लॉग आपल्याला बघायचा आहे बघा 16 त्याचा 0मधला लॉग तुम्हाला दिसत असेल दिसलाय दॅट वन इज युअर 2041 2041 त्याचा लॉग आहे देअरफॉर 0.2041 हा लॉग कंपल्सरी बघायचाच आहे इथं आपण तीच मिस्टेक करतो की आपल्याला असं वाटतं की इथं लॉग बघितला गेला मग लॉग बघितला की पुढचं आपल्या डोक्यात लगेच असतं काय याचा अँटीलॉग बघितला पाहिजे अजिबात नाही याचा लॉग तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये दिला आहे म्हणून तुम्ही तो लॉग लिहिला आहे बरोबर आहे आता इथं लॉग लिहिल्यानंतर पुढे काय करायचं तुम्हाला हे सर्व डिजिट्स जे आहेत या सर्वांचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं मित्रांनो म्हणजे हा इंटू धिस सर्वांचं मल्टिप्लिकेशन करा आता हे मल्टिप्लिकेशन मात्र तुम्हाला स्वतः करता आलं पाहिजे ही स्टेप महत्त्वाची होती की हा लॉग जसंच तसा आपण लिहिला मग आता ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करताना परत आपण मल्टिप्लिकेशन करताना काय वापरतो लॉग यूज करतो बरोबर आहे मग याचा लॉग ऐका व्यवस्थित तुम्हाला करायचं स्वतः याचा लॉग प्लस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय सर्वांच्या लॉगची बेरीज करायची आपल्याला याचा लॉग प्लस याचा लॉग प्लस याचा लॉग प्लस याचा लॉग प्लस याचा परत तुम्हाला लॉग बघायचा कारण की आता आपण नॅचरली कॅल्क्युलेशन करतोय ह्या स्टेपमध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट करताना घेतलं आहे म्हणून त्याचा लॉग तुम्हाला घ्यावा लागेल परत ओके आता आपण असं म्हणणार इथं तर लॉग बघितला आहे हे तर लॉगचं आन्सर आहे मग परत त्याचा लॉग घ्यावाच लागेल तो तर फॉर्म्युल्यामध्ये दिला म्हणून घेतला आता कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणून तुम्हाला परत त्याचा लॉग घ्यावा लागेल सर्वांच्या लॉग घ्या त्यांची बेरीज करा आणि बेरीज केल्यानंतर तुमचं जी बेरीज आली असेल सर्वांच्या लॉगची त्याचं तुम्हाला अँटी लॉग घ्यायचं आहे बरोबर आहे मग हे सर्व केल्यानंतर तुम्ही जर पूर्ण लॉग बघितला आणि फायनल आन्सर जर काढलं मित्रांनो तर तुमचं आन्सर W max परत मायनस साईन तुम्हाला द्यावं लागेल वर्क ऑफ एक्सपान्शन आहे इथं वर्क डन जे तुम्हाला मिळणार आहे ते कशामध्ये मिळेल इट डिपेंड्स ऑन द युनिट ऑफ युअर आरच्या युनिटवर ते डिपेंड असणार आहे आणि आरचं युनिट तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे बघा आरचं युनिट काय रे आरचं युनिट आहे तुमचं जूल केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्स म्हणून तुम्ही जे कॅल्क्युलेशन करणार त्याच्यानंतर जे तुमचं आन्सर आलेलं असेल मित्रांनो ते आन्सरसुद्धा तुमचं जूलमध्येच असेल लक्षात आलं आन्सरसुद्धा तुमचं जूलमध्ये असेल म्हणजे वर्क डन जे असेल तुमचं ते सुद्धा तुमचं जूलमध्ये असेल कारण की तुम्हाला आरची व्हॅल्यू जी आहे ती जूलमध्ये दिली आहे बरोबर आहे अँड हिअर द फायनल आन्सर इज मायनस 873.5 जूल तर ह्या पद्धतीने बाय युजिंग लॉग टेबल तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर फायनल आन्सर तुमचं आलं पाहिजे W max जे असेल मायनस 873.5 जूलमधलं हे तुमचं आन्सर असेल तर अशा पद्धतीने मॅक्स
वर्क डन, मॅक्सिमम वर्क डन, डब्ल्यू मॅक्स ज्याला आपण रिप्रेझेंट करतो ते आपण या पद्धतीने सॉल्व करू शकतो. लक्षात आलं. अँड दिस इज द फर्स्ट न्यूमरिकल डिपेंड ऑन दी मॅक्सिमम वर्क किंवा डब्ल्यू मॅक्स. ओके. मग मित्रांनो सेकंड न्यूमरिकल आपण आता बघतोय. त्याच्यात दिलेलं काय ते बघू आपण. बघा काय म्हटलं, 3 moles ऑफ ॲन आयडियल गॅस. मी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स या ठिकाणी देऊन टाकले आहेत. एनची व्हॅल्यू देऊन टाकलेली आहे. एन इक्वल टू 3 moles ऑफ ॲन आयडियल गॅस आर कॉम्प्रेस्ड. मग इथं वर्क ऑफ कॉम्प्रेशन आहे आणि वर्क ऑफ कॉम्प्रेशन जर असेल तर तुमचे डब्ल्यूची व्हॅल्यू डब्ल्यू मॅक्स जो असेल तो तुमचा पॉझिटिव्ह आला पाहिजे. ओके. कॉम्प्रेस आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली म्हणजे मॅक्सिमम वर्क डन मिळणार आहे. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली टू अ व्हॉल्यूम, त्याला कॉम्प्रेस केलं आहे कुठपर्यंत, टू अ व्हॉल्यूम 2 liters. म्हणजे तुम्हाला फायनल व्हॉल्यूम देऊन टाकलं आहे 2 liter. द वर्क डन इज, आणि त्यावेळेस त्याचं जे वर्क डन होणार आहे ते दिलं तुम्हाला 2.983 किलोजूल. ओके. पुढे काय म्हटलं आहे, ॲट 20 degree Celsius, टी तुम्हाला देऊन टाकलं आहे, सॉरी 22 degree Celsius. कॅल्क्युलेट द इनिशियल व्हॉल्यूम. तर इनिशियल व्हॉल्यूम V1 काय असेल हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आर ऑलरेडी देऊन टाकला आहे. बघा आर कशामध्ये दिला आहे मित्रांनो, बघा आर तुम्हाला दिला आहे जूलमध्ये आहे आणि वर्क डन कशामध्ये दिलं रे, किलो जूल. म्हणजे हे कन्व्हर्शन तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. ह्या किलो जूलचं कन्व्हर्शन तुम्हाला जूलमध्ये करायचं आहे. Therefore विच इज इक्वल टू 3 डेसिमल पॉईंट तिकडे सरकणार राईट हँड साईडला 1 2 3. म्हणजे तुमचं आन्सर आलं, कन्व्हर्शन होईल तुमचं ह्या पद्धतीने 2983 जूल हे तुमचं कन्व्हर्शन झालं. ओके. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी V1 तुम्हाला V2 दिलेला आहे, V1 विचारला आहे. टेम्परेचरचं पण कन्व्हर्शन तुम्हाला करावं लागेल, कारण की या आरचं युनिट जर तुम्ही बघितलं जूल केल्विन इनव्हर्स. टेम्परेचर मस्ट बी इन केल्विन. तुमचं टेम्परेचर जे आहे ते कशामध्ये असलं पाहिजे, केल्विनमध्येच असलं पाहिजे. मग ह्या 22चं कन्व्हर्शन तुम्हाला केल्विनमध्ये करायचं आहे. काय करणार आहे राजांनो, दॅरफॉर हियर 22 + 273.15. तो 0.15 नाही घेतला तरी पण चालेल. मग 273 × 22 जर तुम्ही केलं मित्रांनो तर तुमचं आन्सर येईल 295 केल्विन. ओके. बघा आता व्हॉल्यूम तुम्हाला दिलं आहे मित्रांनो, तर इक्वेशन कुठलं वापरणार आहे, V2/V1 वापरणार का P1/P2. डेफिनेटली तुम्हाला व्हॉल्यूम दिलं आहे, तुम्हाला V2/V1चं इक्वेशन वापरावं लागेल. मग ते इक्वेशन काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. दॅरफॉर वी नो दॅट डब्ल्यू मॅक्स इक्वल टू -2.303. जरी कॉम्प्रेशनचं वर्क डन आहे तरी इथं मायनस साईन येणारच आहे. फायनल आन्सर तुमचं प्लस आलं पाहिजे. ओके. -2.303 NRT नंतर आहे तुमचं लॉग टू द बेस्ट 10 V2/V1. ओके. सर्व व्हॅल्यूज पुटअप करा मित्रांनो. दॅरफॉर डब्ल्यू मॅक्सचं तुम्हाला व्हॅल्यू दिले 2983 विच इज इक्वल टू -2.303 अँड एनची व्हॅल्यू तुम्हाला दिली 3. नंबर ऑफ मोल्स ऑफ आयडियल गॅस 3. आर ऑलरेडी देऊन टाकला आहे 8.314. नंतर टी आपण जस्ट कन्वर्ट केला त्याला 295. बघा NRT. आणि इकडे काय आहे इनटू लॉग टू द बेस्ट 10 V2/V1. V2 काय दिला आहे 2/V1. व्हेरी सिम्पल. बघा आता ह्या सर्व टर्म्स जर आपण इकडे घेतल्या, लक्ष द्यायचं ना कन्व्हर्शन कसं करतोय मी काय करतोय, एवढी जी टर्म आहे आता ही सर्व इकडच्या बाजूला घेणार. इकडे जी मल्टिप्लाय लॉग टू द बेस्ट 10 V2/V1 त्याला हे सर्व मल्टिप्लाय, इकडे त्यांना ते डिवाइड होईल. मग इकडे काय शिल्लक राहून जाईल तुमचं, बघा हे मायनस साईन ॲज इट इज इकडे शिल्लक राहिलं. मायनस साईन आपण चेंज केला नाही आहे. लॉग V2/V1 हे मायनस साईन आणि एवढा पार्ट जो आहे बघा हे मायनस साईन आणि एवढा पार्ट मी जसाच तसा ठेवला तिकडच्या बाजूला आणि हे सर्व मी इकडच्या बाजूला आणतो आहे. म्हणजे काय होईल, इकडे काय दिसतं तुम्हाला 2983. इकडे येताना सर्व डिवाइड होणार, बरोबर आहे. दॅरफॉर डिवायडेड बाय 2.303 × 3 ×
8.314 इंटू 295 सर्व टर्म्स आपण याला डिवाइड केला, डिनॉमिनेटरला घेतला आहे. समजलं आहे? सिम्पल कन्व्हर्शन आहे मित्रांनो, सहज जमणारं कन्व्हर्शन आहे. सहज तुम्हाला समजलं असेल की हे कन्व्हर्शन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो. तर हे सर्व कॅल्क्युलेशन करताना कसं करणार आहे तुम्हाला जस्ट आयडिया ठिकाणी देतो आहे मी. तुम्हाला स्वतः ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हे कॅल्क्युलेट करताना काय करणार तुम्ही, ह्याचा लॉग अगोदर बघणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्व खाली जे तुम्हाला दिलेले आहेत या सर्वांचा लॉग बघून त्या सर्वांच्या लॉगची बेरीज करा. याचा लॉग प्लस याचा लॉग प्लस याचा लॉग प्लस याचा लॉग, जी सर्वांची बेरीज आलेली असेल ती बेरीज याच्या लॉगमधून सबस्ट्रॅक्ट करा. आणि मग जे काही आन्सर येईल तुमचं सबस्ट्रॅक्शन नंतरचं त्याचा तुम्ही अँटीलॉग बघा. म्हणजे तुमचं एवढं जे कॅल्क्युलेशन असेल त्याचं आन्सर तुम्हाला मिळेल. मग ते आन्सर मिळाल्यानंतर तुम्ही कसं लिहिणार, मायनस, देअरफॉर हे मायनस साईन लॉग टू द बेस्ट 10. मग याच्यात परत लॉग टू द बेस्ट 10 V2/V1 आहे, बरोबर आहे. याला कसं लिहिणार तुम्ही, मायनस साईन जसं तसं ठेवलं आपण. इथं डिव्हिजन आहे, भागाकार आहे, भागाकार असेल त्याच्या लॉगचं सबस्ट्रॅक्शन करतो आपण. देअरफॉर मायनस लॉग टू मायनस भागाकार आहे म्हणून मायनस लॉग V1. चालेल का असं लिहिलं तर याला बघा, यालाच मी असं लिहू शकतो, बरोबर आहे. आणि हे सर्व कॅल्क्युलेशन जे आलेलं असेल 2983 डिवायडेड बाय धिस तुम्ही कॅल्क्युलेटरने पण करू शकतात, लॉगने करू शकतात. पण तुम्हाला एक्झाममध्ये लॉगनेच करायचं आहे. जस्ट टू व्हेरीफाय जे आन्सर मी तुम्हाला देतो आहे आता ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही कॅल्सीचा वापर करू शकतात. पण तुम्हाला ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये किंवा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये लॉग टेबलनेच ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि एवढ्या पार्टचं आन्सर येईल तुमचं 0.1760 हे त्याचं आन्सर आलं, बरोबर आहे. आता बघा पुढच्या स्टेपमध्ये नेमकं काय करायचं आहे आपल्या मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलं रे, मायनस लॉग टू द बेस 2 मायनस लॉग V1, बरोबर आहे. याचं कन्व्हर्शन कसं करणार तुम्ही आता, बघा हे मायनस साईन आहे जसं तसं मी ठेवलं, ओके. मायनस लॉग टू काय असेल रे, लॉग 2 तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 2चं कॅरेक्टरिस्टिक्स आलं 0.2 दोनाचा लॉग असतो 30/10. लॉग टेबलमध्ये तुम्ही बघू शकतात मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ V1. चालेल की नाही असं लिहिलं तर, बरोबर आहे. विच इज इक्वल टू 0.1760, बरोबर आहे. समजता इथपर्यंत खूप सिम्पल आहे, सहज तुम्हाला समजेल. खूप सिम्पल स्टेप या ठिकाणी आहे. बघा आता ह्या मायनस साईनने जर याला मी मल्टिप्लाय करून टाकलं तर काय होईल रे, देअरफॉर इट इज मायनस 0.30 प्लस हा मायनस मायनस प्लस झाला लॉग टू द बेस 10 ऑफ V1 विच इज इक्वल टू 0.1760. व्हेरी सिम्पल, ओके. पुढच्या स्टेपमध्ये कसं करणार मित्रांनो याला बघा. हा जो मायनस आहे 0.30 त्याला जर आपण तिकडे पाठवलं तर काय होईल, इकडे काय शिल्लक राहील फक्त, देअरफॉर लॉग टू द बेस 10 ऑफ V1 विच इज इक्वल टू लॉग टू द बेस्ट ऑफ V1 एवढा शिल्लक राहिला. हा तिकडे गेला प्लस झाला 0.1760 प्लस, कारण की हा प्लस होऊन गेला तर तिकडे जाताना प्लस 0.30 देअरफॉर लॉग टू द बेस्ट ऑफ V1 विच इज इक्वल टू, समजा याची जर तुम्ही बेरीज केली मित्रांनो, याची जर तुम्ही बेरीज केली 0.30 अधिक 0.1760 या दोघांची बेरीज केल्यानंतर तुमचं आन्सर त्या ठिकाणी आलं पाहिजे 0.4770. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला समजलं की सहज आपण या पद्धतीने त्याला लॉग टू द बेस 10 V1चं आन्सर काढलं. पण आपल्याला काय पाहिजे रे, तुम्हाला इथं दिलं बघा काय पाहिजे, तुम्हाला फक्त V1ची व्हॅल्यू पाहिजे. लॉग टू द बेस 10 V1ची व्हॅल्यू नको आहे आपल्याला, बरोबर आहे. मग V1ची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल मित्रांनो, फक्त मला V1 पाहिजे, लॉग नको आहे, तर दोघं बाजूला तुम्हाला अँटीलॉग घ्यावं लागेल. याचं पण अँटीलॉग लॉग टू द बेस 10 ऑफ V1 लॉग V1चा अँटीलॉग आणि याचा पण अँटीलॉग. मग तसं जर केलं याचा लॉग आणि याचा अँटीलॉग दोघे कॅन्सल होईल. देअरफॉर इथं काय शिल्लक राहील तुमचं V1 विच इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 0.4770. मग याचा जर तुम्ही अँटीलॉग बघितला 0.4770चा तर तो लॉग अँटीलॉग येईल तुमचा
0.4770 0.47चा 7मध्ये आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे. 0.47चा अँटीलॉग तो येतो तुमचा 2951. बघा काय आला आहे 2951. तुम्ही बघू शकतात अँटीलॉग 2951 आला. बरोबर आहे. हा अँटीलॉग आला. इथं काय कॅरेक्टरिस्टिक 0. ह्या 0मध्ये एक मिळवायचं असतो आपल्याला. मग 0मध्ये एक मिळवला तर त्याचं आन्सर येईल 1. मग 1 याच्यानंतर तुम्हाला तो डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. म्हणून तुमचा आन्सर आला V1 = 2.951 लिटर्स. यालाच 3.0 लिटर म्हटलं तरी पण चालेल. 3.0 लिटर. तर अशा पद्धतीने V1 तुम्ही काढलं. बघा आता खरोखर कॉम्प्रेशन झालं आहे का रे ते बघू आपण. तर V2 तुम्हाला काय दिलं बघा. V2 काय दिलं आहे 2 लिटर्स आणि इनिशियल व्हॉल्यूम V1 3 आहे. 3चं कन्व्हर्शन तुम्ही 2मध्ये केलं आहे. म्हणजे डेफिनेटली तिथं कॉम्प्रेशन झालं आहे आणि कॉम्प्रेशन झालं आहे म्हणूनच त्याचं वर्क डन जे आहे ते पॉझिटिव्ह या ठिकाणी दिसतं आहे तुम्हाला. बरोबर आहे. तर वर्क ऑफ कॉम्प्रेशन नेहमी पॉझिटिव्ह असेल आणि वर्क ऑफ एक्सपान्शन जे असेल ते तुमचा निगेटिव्ह असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सेकंड न्यूमरिकल जे तुमचं वर्क डनवरचं त्या ठिकाणी आपण कंप्लीट केलं आहे. ठीक आहे. मग थर्ड न्यूमरिकल आपण बघतो आहे. हे न्यूमरिकल डिटेल तुम्हाला आम्ही समजून देतो आहे. सॉल्व मात्र तुम्ही स्वतः करायचं. हिंट देणार कसं सॉल्व करायचं तुम्हाला सांगतो आहे. शेवटचं फायनल आन्सर मात्र तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा तिसरं न्यूमरिकल आपल्याला काय दिलेलं आहे काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये 2.8 × 10⁻² किलोग्रॅम्स ऑफ नायट्रोजन. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला काय दिलं रे मास ऑफ नायट्रोजन दिलेलं आहे आणि मास ऑफ नायट्रोजन तुम्हाला दिलं आहे 2.8 × 10⁻² किलोग्रॅम्स. बघा या किलोग्रॅमचं कन्व्हर्शन जर आपल्याला ग्रॅम्समध्ये करायचं असेल तर कसं करणार रे. याला 10⁻³ मल्टिप्लाय करा. बरोबर आहे. 10⁻³ मल्टिप्लाय केलं तर हा -2 + 3 म्हणजे 10⁻1 उरेल आणि 10⁻1 उरलेला जो असेल त्याच्याने याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर याचं मास तुम्हाला मिळेल 28 ग्रॅम्स. लक्षात आलं आहे. 1000ने फक्त त्याला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर आहे. मग मास ऑफ नायट्रोजन तुम्हाला दिलं आहे. त्याच्यानंतर याचं मोलर मास तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मोलर मास ऑफ नायट्रोजन. नायट्रोजन म्हणजेच काय रे तो डायटोमिक आहे. N2 आहे. एका नायट्रोजनचं 14 दुसऱ्या नायट्रोजनचं 14 14 आणि 14 28 ते पण झालं तुमचं 28 ग्रॅम. मास पण 28 ग्रॅम आणि मोलर मास पण 28 ग्रॅम 28. पुढे काय म्हटलं बघा. असा नायट्रोजन आता एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली ॲट म्हणजे तुम्हाला टेम्परेचर देऊन टाकलं मित्रांनो 300 केल्विन फ्रॉम 15.15 × 10⁵ Nm/m². म्हणजे प्रेशर देऊन टाकलं आहे. फ्रॉम म्हणजे P1 दिला आहे 15.15 × 10⁵ Nm/m². यालाच आपण पास्कल म्हटलं तरी पण चालेल. Nm/m². पुढे काय म्हटलं आहे when the work is found to be. अशा प्रोसेसमधलं जे वर्क डन आहे ऑलरेडी तुम्हाला म्हटलं बघा एक्सपांडेड म्हणजे वर्क डन डेफिनेटली काय असलं पाहिजे निगेटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुमचं W मॅक्स का लिहिलं आपण आयसोथर्मल रिव्हर्सिबल आहे म्हणजे मॅक्सिमम वर्क डन तुम्हाला मिळेल. म्हणजे W मॅक्सची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे -17.33 कशामध्ये म्हटलं रे किलो जूल. बरोबर आहे. पण तुम्ही आरचं ऑब्झर्वेशन केलं तर आर कशामध्ये दिला आहे जूलमध्ये दिलं आहे. म्हणजे याला पण तुम्हाला जूलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. म्हणजे W मॅक्स होईल तुमचा 17.33. त्याला 1000ने मल्टिप्लाय करा 1 2 आणि 3 म्हणजे 330 जूलमध्ये त्याचं कन्व्हर्शन आपण केलं आहे. ओके. बघा तुम्हाला आता P1 दिलेला आहे W मॅक्स दिला आहे T दिला आहे. नंबर ऑफ मोल्स मात्र तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतील. नंबर ऑफ मोल कसे कॅल्क्युलेट करतो म्हणजे मित्रांनो आपण हिअर नंबर ऑफ मोल्स कोणाचे कॅल्क्युलेट करतो आहे रे नंबर ऑफ मोल्स आपण नायट्रोजनचे कॅल्क्युलेट करतो आहे. मास ऑफ नायट्रोजन डायरेक्ट आन्सर लिहू आपण त्याचं मास ऑफ नायट्रोजन 28. मोलर मास ऑफ नायट्रोजन मोलर मास ऑफ नायट्रोजन 28 divided by 28. Therefore
नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन इक्वल टू 1 मोल. ओके, तर झालं तुमचे नंबर ऑफ मोल्स. आता आपला फॉर्म्युला वापरा. आर ऑलरेडी तुम्हाला देऊन टाकला आहे. कुठला फॉर्म्युला यूज करणार मित्रांनो? देअरफॉर वी नो दॅट W max which is equal to minus 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. बरोबर आहे. आता बघा तुम्हाला 2.303 W max देऊन टाकला आहे. 2.303 देऊन टाक. ऑलरेडी आहेच तो कॉन्स्टंटचा. N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स 1. प्रश्न नाही आहे, सिम्पल आहे. R ऑलरेडी दिला मित्रांनो. T टेम्परेचर पण देऊन टाकलं आहे. P1 अपॉन P2 मधला P1 तुम्हाला देऊन टाकलेला आहे. बघा P1 देऊन टाकला आहे. राहिलं फक्त काय? P2 तुमचं बाकी राहिलेला आहे. तर तो P2 तुम्हाला फायनल प्रेशर जो आहे तो फायनल प्रेशर बघा इथं म्हटलं आहे फाइंड द फायनल प्रेशर. फायनल प्रेशर P2 जो आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर आहे. P2 इक्वल टू क्वेश्चन मार्क या ठिकाणी तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा लक्षात आलं काय दिलेलं आहे तुम्हाला समजून सांगितलं आहे. कसं पुटअप करायचं ते पण सांगितलं. आता बघा एका बाजूला काय ठेवा फक्त एवढा जो पार्ट आहे लॉग टू द बेस 10 P2 अपॉन P1 एका बाजूला ठेवा. हे सर्व तिकडच्या बाजूने आले. जसं मागच्या न्यूमरिकलला आपण केलं त्याच पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. एका बाजूला एवढं ठेवा, बाकी सर्व इकडे न्या. ते कॅल्क्युलेशन करा. ते जे कॅल्क्युलेशन येईल त्याच्यानंतर मग हा लॉग तुम्हाला कॅन्सल करावा लागेल. त्याच्यानंतर तुम्ही अँटीलॉग घेणार. बरोबर आहे. ती प्रोसेस जी पुढची तुम्हाला आता लक्षात आली असेल. जे मागच्या न्यूमरिकलला केलं सेम तसंच करायचं आहे. आणि शेवटी मग तुम्हाला P2ची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळेल. आणि P2ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की खरोखर या ठिकाणी एक्सपान्शन झालेलं आहे किंवा नाही. एक्सपान्शन केव्हा होतं सांगा बरं जरा. हा तुमचा इनिशियल प्रेशर आहे समजा 15.15 × 10⁵. एक्सपान्शन होत असताना प्रेशर कमी होतं का वाढतो रे? एक्सपान्शन होत असताना प्रेशर कमी होणार. म्हणजे तुमचं आन्सर जे आलेलं असेल ते याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. बरोबर आहे. हा जो तुमचा 15.15 × 10⁵ आहे किंवा याला तुम्ही असं पण लिहू शकतात बघा मित्रांनो. 15.15ला तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहिलं. तुमचा इनिशियल प्रेशर जो आहे बघा 15.15 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर विच इज इक्वल टू असं पण लिहिणार तर मी 1.515 × 10⁶. 1 डिजिट फक्त आपण सरकवलेला आहे. म्हणजे हा तुमचा इनिशियल प्रेशर झाला. तर फायनल प्रेशर याच्यापेक्षा कमी असला पाहिजे. बरोबर आहे. का इथं एक्सपान्शन झालं आहे आणि जो कमी असलेला प्रेशर आहे मित्रांनो तो तुमचा नियर अबाउट याच्यापेक्षा कमी येईल. तो आहे तुमचा 1.4568 1.4568 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इंटू 10⁻³ येतो. 1.4568 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा 10⁻6 आहे, हा 10⁻³ आहे. म्हणजे हा कमी आहे. प्रेशर कमी झाला म्हणून व्हॉल्यूम वाढलं, एक्सपान्शन झालं. आणि एक्सपान्शन आहे म्हणून वर्क डन निगेटिव्ह आहे. तर ह्या पद्धतीने फायनल आन्सर तुमचं आलं पाहिजे दिस वन. ठीक आहे. तर असे वेगवेगळे न्यूमरिकल्स ह्या चॅप्टरमध्ये पर्टिक्युलरली ह्या टॉपिक्समध्ये तुम्हाला विचारले जातात. खूप इम्पॉर्टंट असा हा फॉर्म्युला आहे. खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे न्यूमरिकलसाठी. 101% तुम्हाला याच्यावरचं न्यूमरिकल बोर्डाला विचारलं जाईलच. म्हणून याची प्रॅक्टिस करा. एक्स्ट्रा न्यूमरिकल जे आहेत ते तुम्हाला मी सॉल्व करण्यासाठी पाठवेल. काही सॉल्व केलेले न्यूमरिकल्स पण पाठवेल. म्हणून व्हिडिओ कंप्लीट बघा. पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर रिप्लाय करा. रिप्लाय आल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्राचे न्यूमरिकल जे असतील सॉल्व केलेले अनसॉल्व केलेले सर्व तुम्हाला मी पाठवेल. ठीक आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, लाईक करा, शेअर करा. कारण की आपण फक्त व्हिडिओ बघून घेतो, त्या व्हिडिओला लाईक्स करत नाही, व्हिडिओला कमेंट्स देत नाही. तर तुमचे लाईक्स आणि तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप भरपूर इम्पॉर्टंट जे असणार आहे. ते लाईक्स कमेंट्स जर मला व्यवस्थित मिळाले, जास्त मिळाले, भरपूर मिळाले तर चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज आपण अपलोड करणार. म्हणून मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील, ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज 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 सबस्क्राईब द चॅनल DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर. अँड फायनली इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. ठीक आहे. आजसाठी एवढंच असेल. थँक्यू. बाय.